नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 किलो मटणपासून छान अशी बिर्याणी बनवूया. त्यासाठी बघा, हा एक कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, तसंच कोथिंबीर आणि हे 2 लिंबू चिरून घेतलेले आहेत. हे लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि लसूण आणि हे आलं. आता आलं, लसूण आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट करून घेऊया आणि हे खडे मसाले अगोदर वाटून घेऊ. त्यामध्ये बघा, मोठी विलायची, लवंग, दालचिनी, उंची शहाजिरे आणि मिरे हे टाकलेले आहेत. याची आपण छान अशी पावडर करून घेऊया. हे मिरे आहेत आणि दालचिनी आणि थोडीशी हिरवी वेलची पण टाकूया. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या गरम झालेल्या तेलामध्ये आपण टाकूया हा कापलेला कांदा. कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावर येईपर्यंत. बघा, कांद्याचा रंग बदलत आलेला आहे आता छान, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये टाकू आपण हळद. छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर हा टोमॅटो चिरलेला आपण टाकू त्यात. टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकूया. आता हे मटण जे आहे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये टाकूया. मस्त असं मिक्स करून घेऊ. आता ही आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये टाकू. थोडीशी मी काढून ठेवलेली आहे फोडणीसाठी. आता या कुकरवर आपण एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूयात. छान असं पाणी गरम झालं की हे पाणी आपण या कुकरमध्ये टाकणार आहेत. पाणी छान मिक्स करून घेऊया. हे बिर्याणीचे तांदूळ आहेत बघा. तर हे तांदूळ मी वाटीनं मोजून घेतलेले आहेत आणि हे छान असे निवडून आपण हे धुवून निथळायला ठेवायचे. आता पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये टाकायचा आहे तेजपत्ता. तेजपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हा उभा कापलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आपल्याला याच्यात. हा कांदा छान आपल्याला तेलामध्ये पूर्ण सुट्टा होईपर्यंत आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा चांगला सोनेरी रंगावर आलेला आहे आता. आता याच्यामध्ये आपण ह्या हिरव्या मिरच्या टाकू. हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान अशा परतून घ्यायच्यात. मी ह्यामधून थोडंसं कट करून घेतलेले आहेत.
म्हणजे त्याचा तिखटपणा थोडासा आपला बिर्याणीमध्ये उतरेल. आता याच्यामध्ये 1 चमचाभर आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ठेवलेली होती ती टाकू. ती पण आपल्याला तेलासोबत छान अशी परतून घ्यायची. आणि हा आता शेवटी उभा चिरलेला टोमॅटो. बघा टोमॅटो पण आता छान नरम झालेला आहे आणि आपले तांदूळ हे चांगले पाणी निथळून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपण या पातेल्यात टाकून घेऊ आणि हे चवीपुरतं मीठ टाकू त्यात. आणि हा खडा मसाला जो वाटलेला होता त्याची पावडर पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हा लिंबूचा रस आहे ना, तो लिंबूचा रस पण आपण याच्यामध्ये ओतूया. 2 लिंबू आपण घेतलेले होते. व्यवस्थित आपण सगळं मिसळून घेऊ. हे आपलं मटण पण बघा छान शिजलेलं आहे. कलर पण किती सुंदर आलेला आहे याला. मस्त मऊ असं शिजलंय आपलं मटण. ही आता ह्याच्यात आपण हे जे मटण आहे ते मटण आपण टाकून घेऊ. इकडं मी साईडच्या गॅसवर पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. जेवढ्या वाटी तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घेऊन हे आपण गरम करून घेणार आहेत. मटण टाकून झालेलं आहे. छान मिक्स करू आता हे. आणि हे गरम पाणी. आता गरम पाणी होतो आपण ह्याच्यात. तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचंय किंवा मग तांदळाच्या वरती आपण आपल्या पोटाचे जे 2 कांडे असतात तिथपर्यंत आपण पाणी टाकणार आहेत. याला आता छान अशी एक उकळी येऊ देऊ आपण. बघा हे आपण असं उलटण्यानं बघणार आहेत. आपल्या बोटाचे 2 कांडे बुडतील एवढं पाणी आहे याच्यामध्ये तांदळाच्या वर. म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. एवढ्याच पाण्यामध्ये तांदूळ छान शिजतात. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवू आणि हे चांगलं आपण शिजू देऊ. आता हे मी आळणी पाणी थोडंसं ठेवलेलं आहे रस्सा करण्यासाठी. पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे छान आणि हा कांदा टाकू त्यात. कांद्याचा रंग बदलला की आपल्याला मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. बघा कांदा आता आपला सोनेरी रंगावर यायला लागलेला आहे. आता
आता याच्यात आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकूया. छान मिक्स करून घेऊ हे. आता याच्यामध्ये हा काळा मसाला, लाल तिखट आणि हळद हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. आणि हे आळणी पाणी ठेवलेलं होतं ते आपण रश्श्यासाठी ठेवलेलं ते टाकू. कलर किती सुंदर आलाय बघा, एकदम छान. आता चवीपुरतं मीठ टाकू याच्यामध्ये. मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आता याला उकळी आलेली आहे, आपण याच्यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर टाकणार आहेत. मस्तच बघा किती सुंदर दिसतोय आपला हा रस्सा. आणि सुगंध तर एवढा छान सुटलाय ना घरामध्ये, एकदम छान. इकडे बघा आपली बिर्याणी पण आता होत आलेली आहे, चांगली शिजलेली आहे. आता किती मोकळी झाली बघून घ्या. पूर्ण एक एक आपला हा भाताचा शीत असा सुट्टा सुट्टा झालेला आहे. आता याच्यावर आपल्या आवडीनुसार आपण कलर टाकून घेऊ. तुम्हाला जो कलर आवडतो तो टाका. आणि वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर. आता परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवणार आहेत आणि 5 मिनिटासाठी आपल्याला ह्याला दमू द्यायचे. पाच मिनिटे झालेली आहेत, बघू. मस्तच. आपली लज्जतदार अशी छान अशी मटनची बिर्याणी आपली तयार झालेली आहे बघा. मस्त बिर्याणी आणि रस्सा आपला तयार आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.